तर त्या दिवशीचं जे माझं राहिलेलं होतं तूप काढायचं ते आज मी काढायला घेतलेलं आहे. आज वेळ होता तर चला म्हटलं आज हे करून घेऊया आणि मी सायपण बाहेर काढून ठेवली होती. तर ती बऱ्यापैकी छान मेल्ट झाली होती. त्यानंतर छान मिक्सरला फिरवून घेतली आणि अशी छान 2 लोण्याचे गोळे तयार झाले आणि त्यानंतर छान असं जे आहे ना तूप काढून घेतलं. बरं मी याच्यामध्ये फक्त जे आहे ना ते तुळशीचे पानं घातलेली आहेत. तुम्ही काय काय घालता ना आणखी याच्यामध्ये हे मला नक्की सांगा. आणि इतका सुंदर स्मेल येतो ना जेव्हा तूप निघतो तेव्हा पूर्ण घरवर जो आहे ना तो मस्त असा स्मेल झालेला होता. आणि असं जे आहे माझा पाऊण डब्बा वगैरे जे आहे ना ते छान तूप निघून घेतलं. हे मला महिनाभर जे आहे ते आरामात पुरतं. या प्रोसेसने जर तुम्ही तूप काढलं ना तर ते बाहेरचं पण जे बाकी मटेरियल असतं ना ते पण असं काही खूप निघत नाही, अगदी थोडंसं वेस्ट जातं. त्यानंतर जे आहे आम्हाला अचानक आईस्क्रीम खायची क्रेविंग झाली. मग आम्ही पटकन जी आहे ती लगेच ऑर्डर केली. पण आमचं जेवण व्हायचं होतं त्यासाठी थोडा वेळ तिला फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर आम्ही दोघांनी पण जेवण वगैरे आपलं आटपून घेतलं. त्यानंतर घाई तर खूप असते आमच्याकडे आणि युगूला तर वेगळीच घाई असते, कधी काढते कधी नाही असं झालं होतं त्याचं. तर पटापट जे आहे इथे आम्ही आईस्क्रीम काढून घेतलं. आता हे जे बाऊल आहेत ना हे आमच्याकडे 3 वर्ष झाले आम्ही यांना यूज करतो आणि हे फक्त समरमध्येच बाहेर निघते, बाकी यांचा काहीच यूज नाही आहे, फक्त आईस्क्रीम खायसाठी. त्यात पण जर असा टब वगैरे बोलवला तरच आईस्क्रीम यामध्ये खाण्यात जाते किंवा कोन्स वगैरे जर बोलवले तर ते तर आपण असेच खातो. तर अशी जी आहे आम्ही दोघांनी आमची मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि त्यानंतर असा आमचा दिवसाचा शेवट झाला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा. बाय.